परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 37. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्व देवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. नामधारक विनवी सिद्धासी पुढे एकथा वर्तिली कैसी. श्री गुरु सांगती विस्तारेसी काय निरूपिले यानंतर. ऐक नामधारका सगुणा श्री गुरु अवतार नारायणा. जाणे सर्व आचार खुणा सांगत असे कृपेसी. त्रैमूर्तीच्या अवतारास आचार सांगता काय प्रयास. ज्ञान देऊनी पतितास वेद म्हणविले कवणेपुरी. ऐसे गुरुमूर्ती दातारू भक्तजन कल्पद्रू. सांगते झाले आचारू कृपा करोनी विप्रासी. श्री गुरुमणती ब्राह्मणासी गृह रक्षणार्थ कारणासी. अग्निमंथन काष्ठासी संपादावे कृष्णमार्जार. श्री खंडादी मणिघृते तिळ कृष्णाजिन छाग वस्त्रे. इतुकी असावी पवित्रे दुरिते बाधा करू न शकती. शुक्ल पक्ष सारसासी पोसावे घरी परियेसी. समस्त पाप विनाशी धेनू असावी आपुले घरी. देवपूजेचे विधान सांगेन ऐका एक मन. गृह बरवे सम्मार्जन देवगृह असावे. हिरण्यरौप्य ताम्रेसी अथवा मृत्तिका पात्रेसी सम्मार्जन करावे विधींसी. निषिद्ध पात्रे सांगेन. कास्य पात्री कन्यका हस्ती नोबरी अथवा शूद्र जाती. न करावे वस्त्र धरोनी वाम हस्ती दक्षिण हस्ती सारवावे. प्रारंभ करावा नैऋत्य कोणी रात्री न करावे उदक घेऊनी. अगत्य करणे घडे मनी भस्मे करोनी सारवावे. रंगमाळिका घालोनी निर्मळ असावे देवता भुवनी. मग बैसोनी शुभासनी देवपूजा करावी. जैसी संध्या ब्राह्मणासी देवपूजा करावी तैसी. त्रिकाल करावे अर्चनासी एकचित्ते मनोभावे. त्रिकाळी न घडे जासी प्रातःकाळी करावी हर्षी. तेही न साधे परियेसी माध्यान्ह काळी करावे. सायंकाळी मंत्रेसी पुष्पे वाहोनी भक्तीसी. ऐसे न साधे जयासी भोजन काळी करावे. देवपूजा न करी नर पावे त्वरित यमपुर. नरकभोगी निरंतर ऐक ब्राह्मणा एकचित्ते. विप्रकुळी जन्मजयासी पूजा न करीती जेवी हर्षी. तोची होय यमग्रासी वैश्वदेव न करी नर. देवपूजा करावयासी 6 प्रकार परियेसी. उदक नारायण विशेषी पूजिता तृप्ती जगन्नाथा. दुसरा प्रकार सांगेन ऐका. अग्निदेव पूजा अधिका. मानस पूजा अतिविशेखा एकचित्ते परियेसा. सूर्य पूजा करिता जाण संतुष्ट होय नारायण. सामान्य पक्षे थंडिली जाण प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी. ज्ञाता असेल बुद्धिमंत यज्ञ पुरुष पूजा त्वरित. स्वर्गापवर्गा पूजा देत यज्ञ पुरुष पूजा मुख्य जाण. अथवा पूजावे धेनुसी ब्राह्मण पूजा विशेषी. गुरुपूजा मनोभावेसी प्रत्यक्ष दृष्टे गुरुमूर्ती. गुरुत्रैमूर्ती म्हणून बोलिती समस्त श्रुती वचनी. सकळाभीष्टे तयापासूनी पाविजेचारी पुरुषार्थ. कलिप्रवेश होता नरू न करिता अंतःकरण स्थिरू. उत्पत्ती केली शारंग धरू समस्त कली उद्धरावया. शालिग्राम चक्रांकितेसी प्रकाश केला ऋषिकेशी. तीर्थ घेता परियेसी समस्त पापे नासती. आज्ञा घेऊन श्री गुरूंची पूजा करावी प्रतिमेची. वेदोक्त मंत्र करोनी वाची विधिपूर्वक पूजावे. स्त्री जनादी शूद्रांसी न म्हणावे वेदमंत्रेसी. आगमोक्त मार्गेसी गुरु निरोपे करावे. श्री गुरूंचे निरोपाने पूजिजे काष्ठे पाषाणे. तेची होती देव जाणे होती प्रसन्न परियेसा. शुची आसनी बैसोनी करावे प्राणायाम तिन्ही. ये भ्यो माता म्हणोनी चेतन करावा परमात्मा. प्रणव मंत्रोनी द्वादशी उदक प्रोक्षावे आपुल्या शिरसी. संकल्प करोनी अंगन्यासी कलश पूजा करावी. देवाच्या दक्षिण भागेसी कलश ठेवावा परियेसी. पूजा करोनी भक्तीसी शंख पूजा करावी. निर्माल्य काढोनी विनयेसी टाकावे ते नैऋत्य दिशी. धौत वस्त्र हांतरोनी हर्षी दीप प्रज्वलित करावा. स्मरावे मनी श्री गुरुसी मनोवाक्काय कर्मेसी. अर्चन करावे पीठासी विधिपूर्वक अवधारा.
चारीद्वारे पूजोनी दिशा पूजाव्या अर्चुनी शांताकार करा ध्यानी मग आवाहनावे मंत्रोक्त सहस्रशीर्षेती आवाहनोनी पुरुष एवेदम आसनी एतावानस्य म्हणोनी पाद्य द्यावे अवधारा मंत्र म्हणून द्विपादूर्ध्व ऐसा अर्घ्य द्यावे परियसा तस्माद् विराड म्हणा ऐसा देवासी आचमन समर्पावे यत पुरुषेण मंत्रेसी स्नपन करा देवासी दुग्धादिपंचामृतासी स्नपन पूजा करावी पुरुष सूक्तादिरुद्रेसी श्रुती मार्गे करोनी न्यासासी स्नपन करावे परियेसी एकचित्ते अवधारा स्नपन करून देवासी बैसवावे शुभासनेसी तै यज्ञमिति मंत्रेसी वस्त्रे द्यावी परियेसा तस्माद्यज्ञेति मंत्रेसी यज्ञोपवीत द्यावे देवासी येणेति मंत्रे गंधाक्षतेसी वहावे अनन्य भक्तीने तस्मादश्वा अजायंत ऐसा तुम्ही मंत्र म्हणत पुष्पे वहावी एकचित्त मनःपूर्वक देवासी पुष्पे वहावयाचे विधान सांगेन ऐका ऋषीजन आपण पेरिली कुसुमे सगुण उत्तम पक्ष परियेसा पुष्पे असती अरण्यात ती मध्यम प्रकार बोलिजेत क्रय करूनी घेता विकत अधम पुष्पे जाणिजे उत्तम न मिळता घ्यावी विकत उत्तम पक्ष पुष्पे श्वेत रक्त मध्यम अधम पीत कृष्णचित्र अधमाधम वरजावी शिळी पुष्पे देख सच्छिद्र अथवा कृमी भक्षक भूमीवरी पडे ऐक पुष्पत्यजावे देवासी शिळी नभेती द्रव्ये जाणा बिल्वपत्रे तुळसी आणा सहस्रपत्रे कमळे नाना सदा गाह्य देवांसी शतपत्रे बकुलचंपकासी पाटले कमले पुन्नागेसी मल्लिका जाती करवीरेसी कल्हार पुष्पे अर्पावी विष्णुपूजा करावयासी वर्जावी तुम्ही पुष्पे ऐसी धतूर अर्क करवीरेसी रक्तपुष्पे वर्जावी गिरीकर्णिका निर्गुडेसी सेवगा कपित्थ करंजेसी अमलपत्र कुष्मांडेसी पुष्पे विष्णूसी वर्जावी ही वाहिल्या होय दोषी सांगेन ऐका समस्त ऋषी पूजा करीती विष्णूसी त्यजावी याचे कारणे अर्कपुष्प वाहिल्यासी विनाश होय आपणासी धतूर पुष्पे प्रज्ञानासी कोविदारे दरिद्रता श्रीकर्णिका पुष्पे वाहता कुळक्षय होय त्वरिता कंटुकारी पुष्पे वाहता शोक होय परियेसा कंदपुष्पे होय दुःख शाल्मली पुष्पे रोग ऐक त्याची कारणे करून विवेक पुष्पे वहावी विष्णूसी वरजा पुष्पे ईश्वरासी सांगेन नावे परियेसी कपित्थ केतकी शशांकेसी श्याम पुष्पे वर्जावी काष्ठ पिंपळ करंज देखा बकुल दाडिंब केतका घातकी निंबादि पंचका माधवी पुष्पे वर्जावी चूतकुंद यूथिका जाती रक्तपुष्पे वर्जावी निरुती ईश्वराजने दोष घडती श्वेतपुष्पे मुख्य देखा पूजा करिता गणेशासी वर्ज करा तुम्ही तुलसी नित्यपूजा करा दूर्वेसी दूर्वा वर्ज शक्ती देवी ते येणे विधी पुष्पे वाहता काम्य होय तुम्हा तुलिता चतुर्विध पुरुषार्था लाधाल तुम्ही अवधारा यद पुरुषेति मंत्रेसी सुगंध धूपादि परिमळेसी ब्राह्मणोस्येति मंत्रेसी एकार्तिक्य करावे चंद्रमा मनसो इति मंत्रेसी नैवेद्य अर्पावा देवासी तांबूल अर्पिता म्हणा मंत्रासी नाभ्या आसीदिति ऐसा सुवर्ण पुष्पे नीरांजन सप्तास्येति मंत्रे करून पुष्पांजली घेऊन देवा यज्ञेति मंत्रे अर्पावी धाता पुरस्तात मंत्रेसी नमस्कारावे देवासी अतिसम्मुख पृष्ठदेशी गृहगर्भी करू नये नमस्काराचे विधान सांगेन ऐका विद्वज्जन सव्यदेव प्रदक्षिणा करूनी नमन करावे आपुला गुरु माता पिता सम्मुख जावे बाहेरून येता अथवा उत्तम द्विज देखता सम्मुख जावोनी बंधावे सभा असेल द्विजांची नमस्कार करा तुम्ही एकची देवार्जनी तैसेची नमस्कार पावे समस्ता माता पिता श्री गुरुसी नमस्काराची रीती ऐसी उभय हस्ते कर्णस्पर्शी एक भावे बंधावे सव्य पादावरी देखा सव्य हस्त स्पर्शो निमिका वामहस्ती वाम पादुका धरूनी नमन करावे गुरुस्थानांची नावे सांगेन ऐका भावे विचारो या बरवे नमस्कारावे येणे विधी माता पिता गुरुधाता भयहरता अन्नदाता व्रतबंध केल्या पुरोहिता
सपत्नी ते गुरुस्थानी, ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता, सापत्न असेल ज्याची माता, वय अधिक इष्टमित्रा, नमस्कारावे तयांचे, निषिद्ध स्थाने नमावयासी, सांगेन ऐका तुम्हासी, उणे असेल वययासी, नमू नये विद्वज्जनी, अग्निसमिधा पुष्पे कुशा, धरीला असेल अक्षतांकुशा, स्वहस्ती परहस्ती असता दोषा, अशस्त्रवध होईजे नमस्कारिता, जप अथवा होम करिता, दूर देखिला द्विजय येता, स्नान करिता जळी असता, नमन करता दोष घडे, एखादा विप्र असे धावत, नेणता अथवा धनगर्वित, क्रोधवंत किंवा मंगलस्नान करीत, नमस्कार करू नये, एक हस्ते ब्राह्मणासी, नमू नये परियेसी, सूत क्रिया मूर्खजनांसी, करू नये नमस्कार, गीत विद्या नृत्येसी, संतुष्टावे देवासी, प्रार्थना करावी भक्तीसी, मग अर्चावे सनकादिका, पूजा पूर्व देवासी, हस्त ठेवून पीठेसी, उत्तर पूजा करावी हर्षी, मग करावे उद्वासन, ऐसे परी देवपूजा, करावी भक्तीने ऐका द्विजा, संस्कृत अन्न भावया काजा, वैश्वदेव करावा, अग्नि अलंकार करूनी, अन्न अग्निकुंडी दाखवुनी, घृत संमिश्रित करूनी, 5 भाग करावे, एक भागाच्या 10 आहुती, दुसरा बळी हरणी योजिती, अग्रदान तिसरा करती, चौथ्या मागे पितृयज्ञ, मनुष्य यज्ञ 5 व्यासी, विश्वे देव करावा मंत्रेसी, अन्नाही ज्या दिवसी, तंदुलांनी करावा, विश्वे देव समयासी, अतिथी आलिया घरासी, चोर चांडाल होय हर्षी, पूजा करावी मनोभावे, यम सांगे दूतासी, वैश्वदेव करिता नरासी, जाऊ नको तयापासी, विष्णू आज्ञा आम्हा असे, माता पिता घातकियांसी, शनी श्वपच चंडालांसी, तिथी आलिया घरासी, अन्न द्यावे प्रियेसा, न विचारावे गोत्रकुळ, अन्न घालावे तात्काळ, विमुख झालिया पितृकुळ, 16 वर्षेन येती घरासी, प्रवासी असेल आपण जरी, औषधी घृत दधी क्षीरी, कंदमुळे फळे तरी, देवयज्ञ करावा, अन्नाविणे अग्रदान, करू नये साधुजन, पंचमहायज्ञ करू ब्राह्मण, चांद्रायण आचरावे, न होता वैश्वदेव आपुले घरी, भिक्षेस आला नरगरी, भिक्षा घालिता पाप दुरी, वैश्वदेव फल असे, बळी हरण काढोनी काढी आपण, त्याने करावे चांद्रायण, आपण काढिता दोष जाण, आणि काकरवी काढवावे, बळी हरण न काढिता जेवी जरी, 6 प्राणायाम त्वरित करी, तेन होय पाप दूरी, श्री गुरुमणती ब्राह्मणासी, गृहपूजा करून देखा, गोग्रास द्यावा विशेखा, नित्य श्राद्ध करणे ऐका, करूनी अन्न समर्पावे, स्वधाकार पिंडदान, करू नये अग्नौकरण, ब्रह्मचारी यासी तांबूल दान, दक्षिणावर्ज परियेसा, वैश्वदेव झालियावरी, उभा राहुनी आपुल्या द्वारी, अतिथी मार्ग पहावा निर्धारी, आलिया पूजन करावे, श्रमोनी आलिया अतिथीसी, पूजा करावी भक्तीसी, अथवा अस्तमान समयासी, आलिया पूजन करावे, वर्णानाम ब्राह्मणो गुरुः, ऐसे बोलती वेदशास्त्रु, अतिथी जाण सर्व गुरु, वैश्वदेव समयासी, वैश्वदेव समयासी अतिथीसी, पूजा करिता परियेसी, ती पावे देवांसी, तुष्टे ब्रह्मा इंद्रबंधी, वायुगण अर्यमादि देव, तृप्ती पावे सदाशिव, पूजा करावी एक भाव, सर्व देवता संतुष्टती, अतिथी पाद प्रक्षालिती, पितर सकळ तृप्त होती, अन्नदाने ब्रह्मा तृप्ती, विष्णु महेश्वरा अवधारा, यतीश्वरादि ब्रह्मचारी, जे समये येती आपुल्या घरी, अन्न द्यावे निर्धारी, महापुण्य असे देखा, ग्रास मात्र दिसला एक, मेरू समान पुण्य अधिक, व बरवे द्यावे त्यासी उदक, समुद्रा समान दान असे, अतिथी आलिया घरासी, जेवी आपण त्यजूनी त्यासी, श्वानयोनी पावे हर्षी, गर्दभयोनी पुढे उपजे, ऐसे ऐकता अतिथी पूजोन, मग करावे भोजन आपण, सर्वथा न करावे अन्न भिन्न, प्रपंच करिता दोष असे, सायं प्रागृहस्थासी, भोजन करणे संतोषी, प्रक्षालन करोनी पादांसी, ओले पायी असावे, ओली असावी 5 स्थाने, हस्त पाद उभय जाणे, मुख ओले पंचम स्थाने, शतायुषी पुरुष होय, पूर्वाभिमुख बैसोन, भोजन समयी धरा मौन, उभय पाद जोडोन,
बैसावे ऐका एकचित्ते मंडल करावे चतुष्कोनी वरी भस्म प्रोक्षोनी क्षत्रियास मंडल त्रिकोणी वर्तुळ वैश्यासी परियेसा शूद्रे अर्धचंद्राकार मंडल करावे परिकर आवाहनाचे सुरवर आदित्य वसुरुद्र ब्रह्मा पित्रादि ब्रह्मादि देवता तया शक्ती मांडली उपजिता याची कारणे तत्वता मंडला विणे जेवू नये न करिता मंडल जेवी जरी अन्न देती निशाचरी पिशाच असुर राक्षस परी अन्न रसनीती अवधारा उत्तम पूर्वाभिमुखी देख पश्चिम मध्यम ऐक पितृकार्या उत्तम मुख सदा दक्षिण वर्जावी धरावे पात्र सुवर्ण रजत ताम्र पात्र पद्म पात्र पालाश पात्र पुण्यपात्र परियेसा जेविता वर्जावे गृहस्थांनी ताम्र पात्र यतींनी सुवर्ण अथवा रजत ताम्र शुक्ती शंखज पात्र स्फटिक पाषाण यतीसी कर्दली गर्भपत्रेसी पद्मपत्र जळे स्पर्शी वल्ली पालाश पत्रेसी जेविता चांद्रायण आचरावे वट अश्वत्थ अर्क पटोल कदंब कोविदार पर्णे कोमळ भोजा करिता तात्काळ चांद्रायण आचरावे लोह पात्र आपुले घरी ताम्र मृण्मय पृष्ठपर्णावरी कार्पासपत्री वस्त्रावरी जेविता नरका प्रति जाय कास्यपात्री जेविल्यासी यश बळ प्रज्ञा आयुष्यासी वाढे नित्य अधिकेसी गृहस्थांनी नित्य कास्यपात्र असावे पात्र पात्रशेर नसावे उणे अधिक थोर उत्तमोत्तम षटशेर सुवर्णपाला समादेखा कास्य पात्रीचे भोजन तांबूल सहित अभ्यंगदान यती ब्रह्मचारी जाण विधा विधवा स्त्रियांनी वर्जावे श्वानाच्या चर्माहुनी निषेध असे एरंड पाणी निषेध अधिक त्याहुनी आणिक जेविल्या भिन्न ताटी फुटके कास्य पात्रेसी जेविता होय महादोषी संध्याकाळी जेविता हर्षी महापातकी होय जाणा जवळी सता पतित धरी जेवू नये अवधारी शूद्र जेविल्या शेषावरी जेवू नये ब्राह्मणाने सवे घेऊन बाळासी जेवू नये श्राद्ध दिवसी आसन आपुले आपणासी घालू नये ब्राह्मणाने आपोषण आपुले हाती घेऊ नये मंदमती तैल घालुनी स्वहस्ती आपण अभ्यंग करू नये भोजन काळी मंडळ वेखा करू नये स्वहस्तका आयुष्य क्षय पुत्र घातका म्हणजे नाम तयासी नमस्कारावे वाढिता अन्न अभिधारावे पहिलेची जाण प्राणाहुती घेता क्षण घृत घालावे स्वहस्ताने उदक घेऊनी वाहरती मंत्री प्रोक्षोनी अन्न करा पवित्री परिशिंचावे तेची रीती मग नमावे चित्रगुप्ता बळी घालवून चित्रगुप्तासी काढवावे सेवे सवेची परियेसी वामहस्तक धुवोन सरसी पात्र दृढ धरावे अंगुष्ठ तर्जनी मध्यमांगुलीसी धरावे पात्र वामहस्तेसी आपोषण करावे सव्य करेसी आणि काकरवी घालावे आपोषोन उदक सोडल्यावरी आणिक घेती उदकतरी श्वान मूत्र घेतल्यापुरी एकत्रिते अवधारा धरिले आपोषण ब्राह्मणासी नमस्कारिता महादोषी आशीर्वाद घेऊ नये तयासी उभयतांसी दोष असे मौन असावे ब्राह्मण देख बोलू नये स्वाभाविक आपोषण घ्यावे मंत्रपूर्वक मग घ्याव्या प्राणाहिती आपोषणाविण भोजन करी पाप विमोचन करा तरी अष्टोत्तर शतमंत्र गायत्री जपता दोष परिहरे प्राणाहुतीचे विधान सांगेन की जे ब्राह्मण प्राणाग्निहोत्र करिता जाण समस्त पापे जळती देखा जैसा कार्पाशाशीसी अग्निरागता प्रियसी जळो निजाय त्वरितेसी तैसी पापे नासती प्राणाहुतीचे लक्षण चतुर्विध पुरुषार्थ जाण अन्नस्पर्शोनी मंत्र म्हणे गीता श्लोक प्रख्यात श्लोक अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् टीका अन्नं ब्रह्म रसो विष्णु भोक्ता देव गिरिजारमणू ऐसा देव तुम्ही मंत्र म्हणून अग्निरश्मी मंत्र म्हणावा मग घ्याव्या प्राणाहुती आहे ती पंचमंत्र प्रख्याती तर्जनी मध्यम अंगुष्ठाधृती प्राणाय स्वाहा म्हणावे मध्यमा अनामिका अंगुष्ठेसी अपानाय स्वाहा म्हणा हर्षी व्यानाय स्वाहा म्हणा यांचे कनिष्ठिका अनामिका अंगुष्ठेसी अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठिकेसी
उदानाय स्वाहा म्हणा हर्षी, पंचांगुलीने परियसी समानाय स्वाहा म्हणावे. प्राणाहुती घेतल्या अन्न दंतास्पर्शो नये जाण, जिव्हे गिळावे तत्क्षण मग धरावे मौन देखा. मौन धरावयाची स्थाने सांगेन ऐका अति उत्तमे. स्नाना समयी धरा निर्गुणे, न धरिता फल असेना. होम करिता न धरी मौन, लक्ष्मी जाय तत्क्षण. जेविता मौन न धरिता आपण, अपमृत्यू घडे त्यासी. अशक्य होय मौन जरी, प्राणाहुती घेई तव बरी. मौन धरावे अवधारी, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. पिता जिवंत असे ज्यासी, अथवा ज्येष्ठ बंधू बरीयसी. धरू नये मौनासी, श्राद्धान्न जेविता धरावे. पंच प्राणाहुती देखा, सर्वांसी मौन ग्राह्यता. असेल पिता वडील भ्राता, मौन धरिल्या अधपात. जेविता प्रथम मधुरान्न, भोजन करावे नरे जाण. भक्षून पूर्वी द्रवान्न, कठीणांश परियेसा. भोजनांती समयासी, जेवू नये द्रवांनासी. बाळ जाय परियेसी, शीघ्र भोजन करावे. धेनुसी उदक प्यावयासी, जितका वेळ होय तासी. भोजन करावे परियेसी, शीघ्र भोजन मुख्य जाणा. भोजन करावयाची स्थिती सांगेन ऐका ग्रासमिती. संन्यासी मुनी यती, अष्टग्रास घ्यावे जाणा. षोडश ग्रास अरण्यवासी, द्वात्रिंशत् गृहस्थासी. मिती नाही ब्रह्मचार्यासी, एकचित्ते परियेसा. जितुका मावेल आपुल्या मुखी, तितुका ग्रास घ्यावा विषेकी. अधिक घेता ग्रास मुखे, उच्चिष्ठ भक्षिले फळ देखा. अर्धा ग्रास भक्षुनी, उरलेले ठेविती आपुल्या भाणी. चांद्रायण आचरावे त्यांनी, उच्छिष्ट भोजन तया नाव. न बैसावे सह भोजनासी, इष्ट सोयरे इत्यादिकांसी. व्रतबंधा विणे पुत्रासी, कन्याकुमारांसी दोष नाही. सांडू नये अन्न देखा, घृत पायस विशेष ऐका. सांडावे थोडे ग्रास एका, जेवू नये सर्व अन्न. भोजन संपेपर्यंत पात्री धरावा वामहस्त. जरी सोडील अजाणत, अन्नवजोनी उठावे. या कारणे द्विजजना, सोडू नये पात्र जाणा. अथवा न धरावे पूर्वीच जाणा, दोष नाही परियेसा. वस्त्रे गुंडाळोनी डोईसी, अथवा आपण सम्मुख दक्षिणेसी. वामपादावरी हस्तेसी, जेविता अन्न राक्षस नेती. वामहस्त भूमीवरी, ठेवूनी नर भोजन करी. रोग होया शरीरी, आपुली सोडून जेवू नये. अंगुली सोडून जेवी जरी, दोष गोमांस भक्षिल्या परी. दोष असती नाना परी, स्थाने असती भोजनासी. अश्वारूढ गजारूढ होऊनी, अथवा बैसोनी स्मशानी. देवालयी शयनस्थानी, जेवू नये परियेसा. निषिद्ध जेवण कर पात्रेसी, ओले नेसोनी आर्धकीशी. बहिर्हस्त बहिष्केशी, जेविता होय परियेसा. यज्ञोपवीच्या उपवीतीसी, भोजन करावे परियेसी. जेविता पुल्यास मुखेसी, पादरक्षा असू नये. ग्रास उदक कंद मूळ, इक्षुदंडादी केवळ. भक्षोनी पात्र ठेविता सकळ, उच्छिष्ट होय अवधारा. भोजन करी स्नानाविणे, न करिता होम जेवी कारणे. अन्न नव्हे कृमी जाणे, म्हणे पराशर ऋषी देखा. पर्णपृष्ठावरी रात्रीसी, दीपे वीण जेविल्यासी. महादोष असे तयासी, कृमी भक्षिल्या समान होय. दीपदाय भोजन करिता, पात्र धरावे स्मरोनी सविता. पुनरपी आणोनी लाविता, मग भोजन करावे. पात्री असेल जितुके अन्न, तितुकेची जेवावे परिपूर्ण. आणिक दोष घेता जाण, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. स्पर्शो नये जेविता केश, कथा सांगता महादोष. दिसू नये व्योम आकाश, अंधकारी जेवू नये. न ठेविता शेष स्त्रियेसी, जेविता होय अत्यंत दोषी. ठेविले न जेविता स्त्रिया दोषी, महापातके घडती जाणा. शून्य देव देवालयी, देवस्थान आपुले गृही. जलसमीप संध्या समयी, जेवू नये परियेसा. पात्रे ठेवून दगडावरी, जेवू नये अवधारी. अवलोकू नये मुखावरी, स्त्री जनाचे परियेसी. न करावे सहभोजन, जेविता होय उच्छिष्ट भक्षण. कुलस्त्रियेसी करिता भोजन, निर्दोष असे परियेसा. प्राशन शेष उदकासी, घेवू नये उच्छिष्टासी. अगत्य घडे संधीसी, किंचित सांडून घेईजे. वस्त्रोदक घेतल्यासी, अपार दोष घडती त्यासी.
जन्म पावे श्वान योनीसी मग मागुती नरकात. शब्द होय उदक घेता अथवा क्षीरघृत सेविता आपोषणादिक प्राशिता सुरापान समान असे. महाजळी रिहोनी उदक घेती मुखातुनी अथवा जे घेती उभ्यानी सुरापान समान जाणा. द्वयहस्तांजुळी करुनी घेऊ नये उदक जाणी. घ्यावे एक हस्ते करुनी वामहस्त लागू नये. सभे बैसोनी एकासनी अथवा आपुले हाथरुणी प्राशन करू नये पाणी. महादोष परियेसा वाढावे भिन्न पात्रेसी पाहू नये आणिक यातीसी. रजस्वला स्त्रियांसी चांडाळ श्वान पाहू नये. दृष्टी पडे इतकियासी ध्वनी ऐकता करणासी. त्याच्यावे अन्न त्वरितेसी जेविता दोष परियेसी. कलह शब्द कांडण दळण ऐकता जेवू नये अन्न. अपशब्द स्पष्ट जाण त्याच्यावे अन्न परियेसा. नेणते लोक पंक्तीसी घेऊ नये परियेसी. अगत्य घडे संधीसी उदके भस्मे करा पृथक. अथवा स्तंभ असेल मध्य द्वार मार्ग असेल शुद्ध. उदके वेष्टता आपुले परिघ दोष नाही परियेसा. वस्त्र कृष्ण नेसोनी आपण जेविता होय अपार जाण. स्त्रीजन वाधिती कासे विण उच्चिष्ठ समान परियेसा. ऐसा विचार करोनी मनी करावे भोजन द्विजजनी. विकिरिद विलोहित म्हणोनी अभिमंत्रावे शेष अन्न. विकिरिदे इति मंत्रासी म्हणावा अघोर ऋषी. रुद्रदेवता परियेसी अन्नाभिमंत्रणे विनियोगः. ऐसा मंत्र जपोन हाती घ्यावे शेषान्न. यमाच्या नावे बळी घालोन उत्तरापोषण मग घ्यावे. उच्चिष्ठ सर्व पात्रीचे घेऊन हाती म्हणावाचे. रौरव मंत्र असे त्याचे पात्राजवळी ठेवावे. उठोनी जावे प्रक्षालनासी गंडूष करोनी मग हस्तस्पर्शी. न करीत गंडूळ प्रक्षाली हस्तासी आत्मघातकी तोच जाणा. मुख प्रक्षालिता परियेसी मध्यमांगुली दात घासी. तर्जनी अंगुष्ठे महादोषी रौरव नरकी परियेसा. बरवे हस्त प्रक्षालन करावे दंत शोधन. हातीचे पवित्र सोडून टाकावे नैऋत्य दिशे. अंगुष्ठ मात्र पुरुषा म्हणावा मंत्र परियेसा. हस्त धुवोनी घासोनी चक्षुषा उदक लावावे अवधारा. ऐसा जरी न म्हणा मंत्र चक्षुरोग होय त्वरित. या कारणे करा निश्चित हस्तोदके आरोग्यता. द्विराचमन करोनी आयंगऊ मंत्र म्हणोनी. द्रुपदा दिवेन्मुषा म्हणोनी पाद प्रक्षालन करावे. ऐसा तुम्ही मंत्र चपता भोजन ठाई जाऊनी बैसता. द्विराचमन करोनी निगुता नासिका स्पर्श मग करावा. स्मरावे मग अगस्त्यासी कुंभकर्ण वडवाग्रीसी. भृगोदर शौन शनैश्चरासी इलवल वातापी चिर्य म्हणावे. हस्त दाखवावे अग्निसी आणिक सांगेन परियेसी. बंधुवर्ग असता जयासी पुसून ये वस्त्रे कर. मग स्मरावे श्री गुरुसी आणिक स्मरावे कुळदेवसेसी. येणे परी विधीसी भोजन करावे द्विजोत्तमे. विप्र विनवी श्री गुरुसी भोजन प्रकार सांगितला आम्हासी. विधी निषिद्ध अन्ने कैसी निरोपावी दातारा. विप्रवचन ऐकोनी निरोपती श्री गुरु संतोषोनी. ऐक ब्राह्मणा म्हणोनी अतिप्रेमे निरोपिती. म्हणे सरस्वती गंगाधरू ब्राह्मणपणाचा आचारू. निरोपिला गुरुनाथे समग्रू म्हणून विनवी संतोषे. वैश्वदेवा विणे अन्न अथवा गणान्न परिपूर्ण. घातले असेल बहु लवण बहुमिश्रितान्न जेवू नये. लशुन गाजर कंद मुळा वृंताक श्वेत असे जो भोपळा. छत्राकार शाखा सकळा वर्जाव्या तुम्ही परियेसा. धेनु अजा महिषी क्षीर प्रसूतीचे वर्जावे दशरात्र. नूतनोदक पर्जन्यपूर त्रिरात्रीचे वर्जावे. कुष्मांड डोरली पडवळेसी मुळा बेल आवळेसी. न भक्षावे प्रतिपदेसी भक्षिता पाप परियेसा. स्वर्गाप वर्ग चाळ जासी अष्टमी वर्जावी औदुंबरासी. अमलक फळ रात्रीसी वर्जावे भानुवासर सप्तमी. बेल फळ वर्ज शुक्रवारी शमी फळ मंदवारी. भक्षिता लक्ष्मी जाय दूरी वर्जिता ते दिवसी परियेसा. धात्री फळ रात्रीसी भक्षिता हानी प्रज्ञेसी. नाशकरी वीर्यासी धात्री फळ वर्जावे.
नाथ केश पडिलिया अन्ना, स्पर्श केलिया मार्गार जाणा, वायसगरी कुक्कुट जाणा, स्पर्श केलिया न त्यजावे. धेनु मूषक मुखस्पर्शे अथवा स्पर्शे अधक केशे त्यजावे अन्न भर बसे, असेल उच्चिष्ट अन्नाजवळी. एक हाती वाढवे अन्न, शिळे असेल शीत जाण, वर्जावे तुम्ही ब्राह्मण, निषिद्ध बोलिले आचार्य. घृत तैल मिश्रित शिळे अन्न अपवित्र, तळिले असेल सर्वत्र, नव्हे शिळे सर्वथा. विप्रविकिती गोरस घृत क्षीर परियेस, घेता घडती महादोष, साक्षात वन्नीपक्व जेवू नये. माशांनाचे वटक देखा, शिळे न होती अधिक कधी ऐका, जैसे लाह्या पीठ देखा, शिळे नव्हे परियेसा. कंदमूळादी सुरान्न, जवांचे असेल परमान्न, गुडयुक्त असेल अन्न, शिळे नव्हे परियेसा. आयशा शिळ्या अन्नासी, दोष नाही परियेसी, विटाळ होता महादोषी, शुचिस्थानी असावे. भोजन केल्यानंतर तांबूल घ्यावे परिकर, क्रमुगचूर्ण पर्णसत्वर, घ्यावे द्यावे ब्राह्मणी. तिळ मिश्रित भक्ष्यासी, जेवू नये रात्रीसी, जेविता होय महादोषी, श्री गुरु म्हणती ब्राह्मणाते. क्रमुक एक सुखारोग्य, द्वय देता निश्चळ आरोग्य, त्रीणी द्यावी महाभाग्य, चतुर्थे दुःख अवज होय जाणा. पाच क्रमुक देता जरी, आयुष्य प्रज्ञा वाढे भारी, देऊ नये सहा सुपारी, मरण सांगे परियेसा. पर्ण अग्र मूल न काढी जरी, व्याधी संभवे अवधारी, अग्रभक्षिता पाप भारी, चूर्ण पर्णे आयुष्य क्षीण. पर्णपृष्ठी बुद्धिनाश, द्विपर्ण खाता महादोष, ऐश्वर्याचा होय विनाश, ऋषी संमत असे जाणा. पर्णे विण क्रमुकमुखी, घालीचा आपण होय असुखी, सप्तजन्म दरिद्री दुःखी, अज्ञानी होय अंतकाळी. यतीश्वरादी ब्रह्मचारी, रजस्वला स्त्री विधवा जरी, तांबूल भक्षिता मांसपरी, रस त्याचा सुरापान सम. तांबूल भक्षिल्यानंतर सायं संध्या करावी विप्रे, सूर्यम अर्धमंडळ उत्तरे, अर्घ्ये द्यावी परियेसा. बैसोनी द्यावी अर्घ्ये तिन्ही, चारी द्यावी काळ क्रमुनी, गायत्री मंत्र जपूनी, इमं मे वरुण म्हणावा. गोत्र प्रवर उच्चारोन, मग करावे औपासन, करावे निशी भोजन, क्षीर मिश्रित मुख्य असे. रात्री करिता परिसिंचना, कृतंत्वा सत्यम मंत्र म्हणा, येणे विधी करा भोजना, पूर्वी जैसे बोलिले असे. भोजन झाल्यानंतर वेदाभ्यास एक प्रहर, मग जावे शयनावर, येणे विधी आचरावे. शयन करावयाचे विधान, सांगेन ऐका विद्वज्जन, पराशर सांगे वचन, तेची विधान सांगतसे. खटवा असावी निर्मळ जाण, वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण, औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण, न करावी खटवा परियेसा. निषिद्ध जांभूळ काष्ठाची, वर्जावी प्रेत गजदंताची, भिन्न काष्ठ त्याजावी साची, बरवी असावी खटवा देखा. सुमुहूर्ते विणावी खटवा देखा, धनिष्ठा भरणी मृगशीर्षी दूषका, वार सांगेन विशेखा, शुभाशुभ फळ असे. आदित्यवारी लाभ देखा, चंद्रवारी महामुखा, भौमवारी पाविजे दुःखा, बुधवारी सांगे महापीडा. गुरुवारी विणल्यासी, सहा पुत्र होती त्यासी, शुक्रवारी अतिविशेषी, मृत्यू पावे मंदवारी. स्वगृही शयन पूर्वशिरेसी, शशुरालयी दक्षिणेसी, प्रवासकाळी पश्चिमेसी, शयन करावे परियेसा. सदा निषिद्ध उत्तर दिशा, वर्जले फळ सांगितली दिशा, विप्रे आचरावा ऐसा, ऋषी मार्ग शुभाचार. पूर्ण कुंभ ठेवूनी उशी, मंगळ द्रव्य घालावे बहुवशी, रात्री सूक्त म्हणावे हर्षी, विष्णुस्मरण करावे. मग स्मरावा अगस्त्य ऋषी, माधव मुचुकुंद परियेसी, आस्तिक कपिल महाऋषी, सर्पस्तुती करावी. निषिद्ध स्थाने निजावयासी, सांगेन सर्व परियेसी. जीर्ण देवालयी स्मशानासी, एक वृक्षातळी वर्जावे. चारी बिदीत चोहाटेसी, ईश्वर स्थान परियेसी. माता पिता निजले स्थळासी, निजू नये परियेसा. वर्जावे वारुळा जवळी, आणि तळ्याचे पाळी, नदी तीरी नसता जवळी,
घोर स्थळी निजू नये. वर जावे शयन धान्यावरी, निजू नये मोडके घरी. वडील खाली निजतील तरी, खटवावर जावी त्यापुढे. नेसून ओले अथवा नग्न, निजू नये शिरवेष्टून. आकाशा खाली वरजावे शयन, दीप असता निजू नये. पूर्वरात्री अपरात्रीसी, निजू नये परियेसी. असू नये स्त्रिये पासे, रजस्वला चतुर्थ दिनी. असावे जानवे उपवीतीसी, दृष्टी न पडावी योनीसी. आयुष्य क्षीण परियेसी, दीपवर जावा या कारणे. नीळ वस्त्र नेसले स्त्रियेसी, करिता संग परियेसी. पुत्र उपजे चांडाळेसी, शुभवस्त्र विशेष. रजस्वला न होता स्त्रियेसी, न करावा संग परियेसी. संग करिता महादोषी, अनेक प्रकार एक असे. दशवर्षे होता कन्येसी, रजस्वला सर्वत्रांसी. ऐका तुम्ही सर्व ऋषी, पराशर सांगत असे. ऋतुकाळ असता स्त्रियेसी, गावासी जाता परियेसी. भ्रूण हत्या महादोषी, प्रख्यात असे परियेसा. वृद्ध अथवा वांझेसी, असती पुत्र जिसी. बहुकन्या होती जियेसी, चुकता ऋतुकाळ दोष नाही. ऋतु देता चतुर्थ दिवसी, पुत्र उपजे अल्पायुषी. कन्या होय पाचवे दिवशी, सहावे दिनी पुत्र परियेसा. विषम दिवसी कन्या जाण, समदिवसी पुत्र सगुण. 10 दिवस ऋतुकाळ खूण, चंद्रबळ असावे. मूळ मघा रेवती दिवसी, संग न करावा परियेसी. कोप नसावा उभयतांसी, संतोष रूपे असावे. ऋतुकाळी स्त्री पुरुषांसी, जे जे असेल मानसी. सत्व रज तमो गुणेसी, तैसा पिंड उपजे देखा. ऐसा ब्राह्मणाचा आचार, सांगता झाला पराशर. ऐकोनी समस्त ऋषीवर, येणे परी आचरती. श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी, ऐसा आचार परियेसी. जे आचरती विधींसी, दैन्य कैसे तया घरी. ते वंद्य होत देवांसी, कामधेनु येईल घरासी. लक्ष्मी राहे अखंडेसी, पुत्र पौत्री नांदती. होय आपण शतायुषी, न घडती दोष काही त्यासी. तो न भी कळी काळासी, ब्रह्मज्ञानी होय जाणा. काळ मृत्यू चुके देखा, अपमृत्यू घडे कैचा ऐका. ऐसा आचार आहे निका, नित्य रहाटावे येणे परी. ऐसे ऐकोन या वचना, विप्र लागे श्री गुरु चरणा. झाला उपदेश उद्धारणा, कृपा सागर गुरुमूर्ती. भक्तजन तारावयासी, अवतरलासी ऋषिकेशी. परिहरिले अंधकारासी, ज्ञानज्योती प्रकाशदी. ऐसे विनवोनी ब्राह्मण, पुनरपि धरिले श्री गुरु चरण. श्री गुरुमूर्ती संतोषोन, प्रसन्न झाले तये वेळी. म्हणते श्री गुरु तयासी, आचार सांगितला तुझ हर्षी. नव जावे आता भिक्षेसी, आचार करुनी सुखी असे. जे जे इच्छेसी कामना, होईल निरुती सत्य जाणा. कन्या पुत्र नांदती सगुणा, संदेह न धरावा मानसी. ऐसा वर लाधोनी, विप्र गेला संतोषोनी. होता तैसा आचरोनी, सकळाभीष्टे लाधला. सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरुचरित्र ऐसे परियेसी. ऐकता ज्ञान समस्तांसी, मूढ होय ब्रह्मज्ञानी. अज्ञान तिमिर अंधकारासी, ज्योतिप्रकाश कथा सुरसी. जे जे इच्छिले मानसी, पाविजे त्वरित अवधारा. म्हणे सरस्वती गंगाधरू, श्री गुरुचरित्र असे सुरतरू. ऐकता होय संतोष फारू, सकळाभीष्टे साधती. इति श्री गुरुचरित्र नामधारका शिष्य सांगत. आचार जो का समस्त, निरोपिला श्री गुरुनाथे. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे आह्निक कर्म निरूपणं नाम 37 श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु. शुभम भवतु शुभमस्तु. श्री गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु. जय श्री काका साई राम.